नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तरी पण आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालय प्रश्नपत्रिका 150 प्रश्न पाहणार आहोत. तरी पण आपण हे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर प्रश्न पहिला असा आहे की मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3/1862. प्रश्न दुसरा, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कुणाची नेमणूक केली जाते? प्रश्न दुसरा, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कुणाची नेमणूक केली जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. राज्यपाल. प्रश्न तिसरा, कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? प्रश्न तिसरा, कोणत्या गव्हर्नरने जनरल 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. लॉर्ड कर्झन. प्रश्न चौथा, हर्षचरिताचे लेखक कोण आहेत? प्रश्न चौथा, हर्षचरिताचे लेखक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. बाणभट्ट. प्रश्न पाचवा, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? प्रश्न पाचवा, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. बाबर. प्रश्न सहावा, विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न सहावा, विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. बुद्धिबळ. प्रश्न सातवा, अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? प्रश्न सातवा, अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. अर्थशास्त्र. प्रश्न आठवा, राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? प्रश्न आठवा, राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. मुख्यमंत्री. प्रश्न नववा, सन डॅडॅस सन करण्यात आली मध्ये राष्ट्रीय मानवी हक आयोजना स्थापन करण्यात आली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. 1963. प्रश्न 10वा, मूलभूत कर्तव्ये घटनेतील डॅडॅस भागात आढळतात? प्रश्न 10वा, मूलभूत कर्तव्ये घटनेतील डॅडॅस भागात आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1. 4A. प्रश्न 11वा, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? प्रश्न 11वा, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. पालकमंत्री. प्रश्न 12वा, सूक्ष्मदर्शकचे इंग्रजीत नाव खालीलपैकी कोणते? प्रश्न 12वा, सूक्ष्मदर्शकचे इंग्रजीत नाव काय आहे ते खालील ओळखायचे आहेत मित्रांनो 2. मायक्रोस्कोप. प्रश्न 13वा, विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडत असतो? प्रश्न 13वा, विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडत असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो A. अर्थोपोडा. प्रश्न 14वा, सिंधू नदीचा उगम कुठे होतो? प्रश्न 14वा, सिंधू नदीचा उगम कुठे होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. कैलास मानसरोवर. प्रश्न 15वा, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? प्रश्न 15वा, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. तपकिरी. प्रश्न 16वा, भारतातील सर्वाधिक भूभाग कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? प्रश्न 16वा, भारतातील सर्वाधिक भूभाग कोणत्या पठाराने व्यापलेला आहे?
त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 प्राचीन पठार. प्रश्न 17वा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? प्रश्न 17वा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 बॅरन बेट. प्रश्न 18वा मोबाईलचा शोध कोणी लावला? प्रश्न 18वा मोबाईलचा शोध कोणी लावला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 मार्टिन कूपर. प्रश्न 19वा महात्मा फुले यांनी इसवी सन 1863ला कशाची स्थापना केली होती? प्रश्न 19वा महात्मा फुले यांनी इसवी सन 1863ला कशाची स्थापना केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 बालहत्या प्रतिबंधक ग्रह. प्रश्न 20वा बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घेतला? प्रश्न 20वा बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 प्लासीची लढाई. प्रश्न 21वा निलगिरीतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? प्रश्न 21वा निलगिरीतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 दरोडा बेटे. प्रश्न 22वा महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? प्रश्न 22वा महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 288. प्रश्न 23वा पहिली भारतीय महिला जिम्नॅस्टिक खेळाडू कोण आहेत? प्रश्न 23वा पहिली भारतीय महिला जिम्नॅस्टिक खेळाडू कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी दीपा कर्मकर. त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी दीपा कर्मकर. प्रश्न 24वा भारताची सर्वात मोठा धुवाधार धबधबा कुठे आहे? प्रश्न 24वा भारताची सर्वात मोठा धुवाधार धबधबा कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 5 मध्य प्रदेश. प्रश्न 25वा पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेला राज्य कोणते आहे? प्रश्न 25वा पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 तामिळनाडू. प्रश्न 26वा महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता आहे? प्रश्न 26वा महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 न्यूझीलंड. प्रश्न 27वा कॅम्प घोडा विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न 27वा कॅम्प घोडा विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 बंगळुरू. प्रश्न 28वा खालीलपैकी श्रीपाद राजहंस यांना काय म्हणून ओळखतात? प्रश्न 28वा खालीलपैकी श्रीपाद राजहंस यांना काय म्हणून ओळखतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 बालगंधर्व. प्रश्न 29वा 16 सप्टेंबर ओझोन दिन तर अन्न दिन केव्हा? प्रश्न 29वा 16 सप्टेंबर ओझोन दिन तर अन्न दिन केव्हा? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 16 ऑक्टोबर. प्रश्न 30वा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न 30वा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 पुणे. प्रश्न 31वा स्वातंत्र्य पाकिस्तान मागणीचा जनक कोण? प्रश्न 31वा स्वातंत्र्य पाकिस्तान मागणीचा जनक कोण? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 बॅरिस्टर अली जिना. प्रश्न 32वा महात्मा गांधी यांना केसर-ए-हिंद पदवी कोणत्या घटनेनंतर ब्रिटिशांनी परत केली? प्रश्न 32वा महात्मा गांधी यांना केसर-ए-हिंद पदवी कोणत्या घटनेनंतर ब्रिटिशांना परत केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2 जालियन बाग हत्याकांड.
प्रश्न 33वा, कांजण्या आजारावरील लास कोणत्या शस्त्राने काढली? प्रश्न 33वा, कांजण्या आजारावरील लस कोणत्या शास्त्रज्ञाने काढली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2 एडवर्ड जेनर. प्रश्न 34वा, पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर कोणता? प्रश्न 34वा, पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4 आर्क्टिक महासागर. प्रश्न 35वा, हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? प्रश्न 35वा, हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2 महानदी. प्रश्न 36वा, दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती भाग व्यापलेला आहे? प्रश्न 36वा, दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3 90%. प्रश्न 37वा, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न 37वा, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 ठाणे. प्रश्न 38वा, DNA शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? प्रश्न 38वा, DNA शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2 फ्रेडरिक मिसर. प्रश्न 39वा, खालीलपैकी कोणते गुणधर्म धातूमध्ये असतात? प्रश्न 39वा, खालीलपैकी कोणते गुणधर्म धातूमध्ये असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4 यापैकी नाही. प्रश्न 40वा, ग्रामपंचायत कलम किती आहे? प्रश्न 40वा, ग्रामपंचायत कलम किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 340. प्रश्न 41वा, भारताला पहिला तेल झटका कोणत्या वर्षी बसला होता? प्रश्न 41वा, भारताला पहिला तेल झटका कोणत्या वर्षी बसला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1963. प्रश्न 42वा, विभागीय आयुक्ताचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? प्रश्न 42वा, विभागीय आयुक्ताचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 5 वर्ष. प्रश्न 43वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे? प्रश्न 43वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 वरीलपैकी सर्व. 1 जालना ठिकादेवी, 2 नाशिक, 3 सोलापूर या ठिकाणी पोलीस प्रशिक्षक केंद्र आहेत. प्रश्न 44वा, जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती? प्रश्न 44वा, जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ॲडिस पर्वत. प्रश्न 45वा, राज्यघटनेचा कच्चा मसुदा यांनी तयार केला? प्रश्न 45वा, राज्यघटनेचा कच्चा मसुदा यांनी तयार केला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो BN राव. प्रश्न 46वा, समान नागरिक कायदा कलम. प्रश्न 46वा, समान नागरिक कायदा कलम. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 444 कलम. प्रश्न 47वा, जागतिक अपंग दिन केव्हा आहे? प्रश्न 47वा, जागतिक अपंग दिन केव्हा आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 30 डिसेंबर. प्रश्न 48वा, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? प्रश्न 48वा, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 उपराष्ट्रपती. प्रश्न 49वा, सुबोध रत्नानंतर. प्रश्न 49वा, सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? प्रश्न 49वा, सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रहालय कोणी लिहिला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 सावित्रीबाई फुले. प्रश्न 50वा, पहिला पर्सनल कॅम्प्युटर कोणत्या कंपनीने तयार केला? प्रश्न 50वा, पहिला पर्सनल कॅम्प्युटर
कोणत्या कंपनीने तयार केला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 IBM. प्रश्न 51 महापौराचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? प्रश्न 51 महापौराचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2-2.5 वर्ष. प्रश्न 52 तापी पूर्णा या दोन नद्यामध्ये संगमावर वसलेले ठिकाण. प्रश्न 52 तापी पूर्णा या दोन नद्याच्या संगमावर वसलेले ठिकाण. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 चांगदेव. प्रश्न 53 महाराष्ट्र परिवहन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 53 महाराष्ट्र परिवहन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1961. प्रश्न 54 एल नो प्रभावी असलेले हिंदी महासागरावरील हवेच्या दाबावर काय परिणाम होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 दाब कमी असतो. प्रश्न 55 पुढीलपैकी हिमालयावरील सर्वात उत्तरेकडील रंग कोणते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 बृहद. प्रश्न 56 दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 अन्नाईमुडी. प्रश्न 57 जिल्हा नियोजन मंडळाला वैधानिक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 274. प्रश्न 58 खालीलपैकी कोणता प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरुवात करण्यात आला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 दामोदर प्रकल्प. प्रश्न 59 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 62 वर्ष. प्रश्न 60 राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 यापैकी नाही. प्रश्न 61 लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 366. प्रश्न 62 जगातील सर्वात मोठा खंड कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 आशिया. प्रश्न 63 असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 सरडा. प्रश्न 64 भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 कर्नाटक. प्रश्न 65 निरोगी माणसाच्या शरीरात तापमान किती असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2.67°C. प्रश्न 66 कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 प्लॅझ्मोडियम. प्रश्न 67 पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 मज्जासंस्था. प्रश्न 68 कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 करडई. प्रश्न 69 कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबकीय तयार करण्यासाठी करण्यात येतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 पोलाद. प्रश्न 70 वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 0.04%. प्रश्न 71 कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅड्यासवर अवलंबून असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 वस्तुमानावर. प्रश्न 72 खाद्यपदार्थ खाण्याचा सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो B क जीवनसत्व. प्रश्न 73 खालीलपैकी कोणता एक धातू आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 पारा. प्रश्न 74 निद्रानाश हा रोग कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 B जीवनसत्व. प्रश्न 75 खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णांक म्हणून ओळखला जातो? प्रश्न 75 खालीलपैकी कोणता पदार्थ
पुनान म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1. दूध. प्रश्न 76वा. हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4. ड जीवनसत्व. प्रश्न 77. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी ओझोनचे थरामुळे अडविली जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2. 99. प्रश्न 78वा. पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? याचं उत्तर आहे मित्रांनो 2. 0°C. प्रश्न 79वा. पेन्सिलिनी या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. फ्लेमिंग यांनी पेन्सिलीचा शोध लावला. प्रश्न 80. काकडी, किव, टरबूज यासारख्या फळभाज्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2. 92%. प्रश्न 81वा. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4. वरीलपैकी सर्व. अतिसार, कावीळ, विषमज्वर हे याचा पाण्यामार्फत रोगाचा प्रसार होतो. प्रश्न 82वा. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1. कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 83वा. डॅडॅसच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताशय हा रोग होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3. लोह. प्रश्न 84वा. विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? याचं उत्तर आहे मित्रांनो 2. व्हायरॉलॉजी. प्रश्न 85वा. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1. कोलकाता. प्रश्न 86वा. BCG लस. प्रश्न 86वा. डॅडॅस या रोगापासून बचाव BCG लस करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3. क्षयरोग. प्रश्न 87वा. कॉलरा रोगाचा विषाणूचा आकार कसा असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो A. स्वल्पविराम सारखा. प्रश्न 88वा. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी मनुष्यात रात आंधळेपणा हा रोग होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो A. अजीवनसत्व. प्रश्न 89वा. विद्युत प्रवाहाचा एककास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1. कुलोम. प्रश्न 90वा. सरडा, साप, मगर, कासव यांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या वर्गात होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3. सरीसृप प्रवर्ग. प्रश्न 91वा. एक बीजपत्री नसलेली वनस्पती सांगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4. वाटाणा. प्रश्न 92वा. डॅडॅसमुळे दुधाचा रंग पांढरा होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4. केसिन. प्रश्न 93वा. आझाद हिंद सेनेचा हंगामी सरकार कुठे स्थापन झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3. सिंगापूर. प्रश्न 94वा. न्यू इंडिया कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे कोणाची होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2. ॲनी बेझंट. प्रश्न 95वा. कोणत्या अधिवेशनादरम्यान जव्हाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3. सुरत. प्रश्न 96वा. दयानंद आयुर्वेदिक कॉलेजची स्थापना 1889 मध्ये कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2. लाला हंसराज. प्रश्न 97वा. पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये कोणी भरला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो A. लॉर्ड लिप्टन. प्रश्न 98वा. 1841 मध्ये प्रभावकर नावाचे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो B. गोविंद विठ्ठल कुंटे. प्रश्न 99वा. टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3. महात्मा गांधी. प्रश्न 100वा. विजयानंद एअरटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सन याचा वध कोणी केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2.
अनंत लक्ष्मण कान्होरे. प्रश्न 101. महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना कोण केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. 1976. प्रश्न 102. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. जयपूर. प्रश्न 103. पर्यावरण संतुलनासाठी वनाचे कमीत कमी प्रमाण किती टक्के असावे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. 33%. प्रश्न 140. महाराष्ट्र शासनाच्या मागास म्हणून जाहीर केलेल्या जमातीपैकी कातकरी नावाची जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. रायगड. प्रश्न 105. अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. जळगाव. प्रश्न 106. बेडसा भाजे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. पुणे. प्रश्न 107. पुढीलपैकी कोणती वस्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. चांदबिबीचा महाल. प्रश्न 108. खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. पितळखोरे. प्रश्न 109. पांढऱ्या हत्तीचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. थायलंड. प्रश्न 110. पांढऱ्या हत्तीचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो थायलंड. प्रश्न 111. उठी उठी गोपाळ या गीताचे कवी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4. होनाजी बाळ. प्रश्न 112. माजलगाव नावाचे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बीड जिल्ह्यात बांधले आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. सिंदफणा. प्रश्न 133. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? प्रश्न 113. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. 1901. प्रश्न 111. रेड क्रॉस या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणारे संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. जिनेव्हा. प्रश्न 115. भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान पुढीलपैकी कोणी मिळवला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. अरुणा असफ अली. प्रश्न 116. लज्जा शोध फ्रेंच लवर या प्रसिद्ध साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. तस्लिमा नसरीन. प्रश्न 117. 18 एप्रिल हा दिवस पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. आंतरराष्ट्रीय वारसा दिन म्हणून 18 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न 108. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. व्यापार. प्रश्न 119. झूम नावाची स्थलांतरित शेती पुढीलपैकी कुठे केली जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. आसाम. प्रश्न 120. कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये डॅडॅस यापैकी कोणता रासायनिक वापर केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. सिल्वर आयोडाईड. प्रश्न 121. महाराष्ट्रातील डॅडॅस हा मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. लॅटराईट. प्रश्न 122. भुईमूग या पिकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. गुजरात. प्रश्न 123. विरा शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. राष्ट्रीय मराठा संघ. प्रश्न 124. जगात सर्वात जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा कोणती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. चीनी.
प्रश्न 125वा नीरजा चोप्रा यांना कोणत्या खेळात भारतातला सुवर्णपदक मिळवून दिले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3 भालाफेक. प्रश्न 126वा डाडास हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 21 जून. प्रश्न 127वा इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 महात्मा गांधी. प्रश्न 128वा महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 पुणे. प्रश्न 129वा डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 25 ऑक्टोबर. प्रश्न 130वा भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 रेवा मध्य प्रदेश. प्रश्न 131वा फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 रक्ताचे शुद्धीकरण. प्रश्न 132वा भारतातील पहिले पेपरलेस विधानसभा कोणती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 नागालँड. प्रश्न 133वा संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 उस्मानाबाद. प्रश्न 134वा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 यापैकी सर्व. साहित्य, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, नोबेल पुरस्कार या विषयावर दिला जातो. प्रश्न 135वा त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 गोदावरी. प्रश्न 136वा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 शेकरू. प्रश्न 137वा विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूचा तार वापरतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 टंगस्टन. प्रश्न 138वा खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 139वा पृथ्वी स्वतःभोवती फिरते या प्रक्रियेला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 परिवलन. प्रश्न 140वा खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 महात्मा गांधी. प्रश्न 41वा भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 राष्ट्रीय आणीबाणी. प्रश्न 142वा हरित क्रांती ही कशाशी निगडीत आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 अन्नधान्य उत्पादन. प्रश्न 143वा GST हा खालीलपैकी कोणता कर आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 वस्तू व सेवा. प्रश्न 144वा कोणत्या देशात पहिले हायड्रोजनवर चालवणारी ट्रेन सुरू केली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 जपान. प्रश्न 145वा सन 1971च्या भारत-पाक युद्धाची वेळी भारताचे पंतप्रधानपदी कोण होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 इंदिरा गांधी. प्रश्न 146वा रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 अ. प्रश्न 147वा महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? प्रश्न 147वा महसूल खात्याचे ग्रामस्तरावर दप्तर कोण सांभाळतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 तलाठी. प्रश्न 148वा नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 मुंबई. प्रश्न 149वा लक्षद्वीप बेटे डॅडस येथे आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 अरबी समुद्र. प्रश्न लास्ट आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर प्रश्न लास्ट आहे मित्रांनो भारताचा परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? प्रश्न 150वा भारताचे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 पंडित जवाहरलाल नेहरू.